लेकोराचे हित लेकोराचे हित लेकोराचे हित लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त लेकोराचे हित लेकोराचे हित लेकोराचे हित लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त ऐसी गळवळ्याची जात ऐशी कळवळाची जाती ऐसी गळवळ्याची जात ऐशी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती भाविन प्रीती करीला भाविन प्रीती हा पोटी बार वाही कोटी वार आहे पोटी बार वाही वार आहे त्याचे सर्वस्व हीच आहे त्याचे सर्वस्व हीच आहे ऐसी गळवळ्याची जात ऐसी गळवळ्याची जात करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संदावरी ओझे तुम्हा संदावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती विडोबार कुमाई 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 हरी रे विडोबार कुमाई विडोबार कुमाई माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, पवन सूत हनुमान, श्री
दत्तात्रय भगवान नवनाथ महाराज गोपाल कृष्ण भगवान बोलो रे भाई सब संतन की जय विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करी लाभा विन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावर योझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती विठ्ठल विठ्ठल चरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगरणीत पाणी मंडन मंडनान तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निरविघ्नं गुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ओम शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाध्या जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जड्डन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकं विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक् प्रदेश विदिन्द्रादिदैवै सदा संयमानं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो 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 ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा हो करुणाकरा या दयाळा करुणाकरा
मतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल हरी जयंचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी भगवत चिंतना करता निरोपणा करता म्हणजेच कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला जो काही अभंग आहे हा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगी यांची माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबार आहे आणि या ज्ञानोबारांना सुद्धा आत्यंतिक प्रिय असणारे साधू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू आपल्या सर्वांच्या प्रिय असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या अगदी कलशस्थानी असणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु श्री गुरु अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राग रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा सुंदर गोड अप्रतिम असा अभंग विठ्ठल अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारांचा आहे 4 चरणाचा आहे। आजच्या सेवेला साजेल रुचेल पचेल सुप्रसिद्ध असा आणि सर्वांच्याच परिचयातला सर्वांच्या त्या ठिकाणी पाठातला असणारा हा उत्कृष्ट अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय एका आईचं माय माऊलीचं वर्णन या ठिकाणी प्रतिपादन करतात। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरांना काय सांगायचंय काय वर्णन करायचंय हे बघण्यापूर्वी कुठलाही कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाचा अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्यती कर्तव्य या न्यायानं तथा ते इष्ट अनिवार्य आणि गरजेचं सुद्धा आहेच। या नियमाप्रमाणे बघा आपण सर्व उपस्थित या ठिकाणी आप्तेष्ट नातेवाईक सखे सोयरे पाहुणे मंडळी गणगोत्र परिवार ग्रामस्थ मंडळी उपस्थित सर्व प्रेमाची मंडळी समस्त बाबाजी परिवारातील उपस्थित मंडळी संपूर्ण महिला मंडळ पुरुष मंडळ उपस्थित सर्व गुणीजन मंडळी भजनी मंडळी पंचकृषीतील भजनी मंडळ आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित येण्याचं कारण कल्पना सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा बोलणाऱ्याचं आद्य कर्तव्य या न्यायानं आपण सर्वजण या ठिकाणी का उपस्थित आहोत ते निमित्त त्या ठिकाणी आहे आपल्या सर्वांचे परमस्नेही सुपरिचित असणारे श्रीमान चिंधू नाना यांच्या मातोश्री म्हणजेच गंगा भागीरथी कैलासवासी कमळाबाई नारायण शिंदे या आईंच्या या आजींच्या आणि या पणजींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने म्हणजेच श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण त्या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। कैलासवासी गंगा भागीरथी कमळाबाई नारायण शिंदे या आईंना समस्त शिंदे परिवारामधून जाऊन तुमच्या माझ्यामधून जाऊन आज जवळजवळ त्या ठिकाणी वर्ष पूर्ण होतंय। इहलोकाचा प्रवास पूर्ण करून परलोकाचं 1 वर्ष त्या ठिकाणी निश्चितच आज त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलंय। गंगा भागीरथी कैलासवासी कमळाबाई नारायण शिंदे यांच्या पश्चात असणारा समस्त शिंदे परिवार आहे। त्यामध्ये आईंचे चिरंजीव असतील श्रीमान चिंधू नारायण शिंदे मुलगा असेल
श्रीमान भाऊसाहेब राणूजी शिंदे पुतणे असेल, गंगा भागीरथी कौशाबाई कोंडाजी क्षीरसागर पुतणी असेल, श्रीमान गोरख जगन शिंदे नातू असेल, श्रीमान विकास जगन शिंदे नातू असेल, श्रीमान संदीप चिंदू शिंदे नातू असेल, श्रीमान सतीश चिंदू शिंदे नातू असेल, श्रीमान सुनील जगन शिंदे नातू असेल, श्रीमान योगेश भाऊसाहेब शिंदे नातू, चिरंजीव सागर भाऊसाहेब शिंदे नातू आणि चिरंजीव आशुतोष संदीप शिंदे पंतू आणि काही पंत्या, असा हा समस्त मिळून परिवार या ठिकाणी या पणजीचा, आजीचा आणि मग आईंचा त्या ठिकाणी आहे. आणि या परिवारामधून जाऊन आज आईंना वर्ष त्या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे. आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व आप्तेष्ट मंडळी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. विशेषतः विचार जर केला तर समस्त शिंदे परिवाराच्या बाबतीत जर विचार केला तर नातू पंतू आज आपल्या पणजीचा श्राद्धविधी त्या ठिकाणी पाहत आहे. खरं तर ही भाग्याची गोष्ट त्या ठिकाणी म्हणता येईल. बघा, अधिक वेळ परिहारामध्ये न घालवता वेळ आपला फार पुढे गेलेला आहे. आणि माझा नियम आहे, बरेच कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी माझे ऐकलेत, माझा नियम आहे मला वेळेच्या पुढे जायला अजिबात आवडत नाही, अजिबात आवडत नाही. जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी साधारणतः 3-4 वाजेपर्यंत चालू देणार आहे, हे लक्षात घ्या. आणि खरं सांगायचं ठरलं तर आता बघा, वेळ जिथे संपायला पाहिजे तिथून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सर्वांना विनंती, वेळ आपली पुढे जाणार आहे. जाऊ द्यायची की नाही जाऊ द्यायची हे तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल थांबा तर हरकत नाही, तुम्ही म्हणाल चालू दे 4-5 वाजेपर्यंत तरी सुद्धा हरकत नाही. ऊन जरी असलं पण हा जो सोहळा आहे हा परत येणार नाही आहे. म्हणून अर्ध्या तासाने, 30 मिनिटाने किंवा 1 तासाने आपल्याला काही इतका विशेष आपल्यावर प्रभाव होणार नाही. म्हणून थोडा वेळ आपला पुढे जाणार आहे, हे सुरुवातीलाच सांगितलेलं बरं असणार आहे. बघा, आपण श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि या समस्त शिंदे परिवाराला वाटलं की आमच्या आजीने आमच्याकरता काहीतरी केलं आहे, आमच्या पज्जीने आमच्याकरता खूप काही केलं आहे, माझ्या आईने माझ्याकरता खूप काही केलं आहे. म्हणून आपण आपल्या आईचा हा श्राद्धविधी मोठ्या थाटामाटात, जल्लोषात, आनंदात संपन्न करावा या नियोजनाने आज त्या ठिकाणी काहीतरी या श्राद्धानिमित्त अन्नदान घडावं, वस्त्रदान घडावं आणि त्याचबरोबर ज्ञानदान म्हणजे पवित्र परमात्म्याचं मंगलमय दिव्य असणारं नामस्मरण घडावं म्हणून याच नियमानुसार आयोजित केलेली ही कीर्तनरूपी सेवा आहे. आणि आज कीर्तनाकरता या मंगलमय अतिशय सुंदर नियोजनामध्ये, वातावरणामध्ये, दिव्य अशा वातावरणामध्ये आल्यासारखं वाटतंय. अशा वातावरणामध्ये आपण सर्व मंडळी, गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि अशी असणारी ही कीर्तनरूपी सेवा आहे. आज या ठिकाणी या कार्यक्रमाकरता, कीर्तनाकरता उपस्थित सर्व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम मंडळी, निष्ठावंत वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये जर विचार केला तर बाजूला उपस्थित असणारे त्या ठिकाणी हरिभक्त गायनाचार्य, त्या ठिकाणी आमच्या वडिलांचे नावकरी असतील धनंजय महाराज त्या ठिकाणी आहे. बाजूला उपस्थित निष्ठावंत त्या ठिकाणी वारकरी, सुप्रसिद्ध गायनाचार्य, मृदुंगाचार्य, हरिभक्त परायण पंडित महाराज त्या ठिकाणी आहेत. बाजूला उपस्थित त्या ठिकाणी आपल्या गावची मंडळी आहे. आपल्या गावामध्ये त्रिवेणी संगम आणि त्रिमूर्ती ज्या आहेत, म्हणजेच असे आपल्या सर्वांचे सुपरिचित तुषारदादा असतील, बाजूला संतोषदादा असतील आणि इकडे आपल्या गावातील त्रिमूर्ती म्हणजे इकडे रोशनदादा असतील. आता नाव पाठ झालेले आहे, तिन्ही दादा त्या ठिकाणी उपस्थित आहे. बाजूला समस्त आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी आहे. काही पंचक्रोशीतील ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचा नाम उल्लेख करणं वेळेअभावी अशक्य आहे, पण जेवढी काही टाळकरी मंडळी आहे सर्वांच्या चरणरुंदावरती त्या ठिकाणी अंतकरणापासून माझं वंदन आहे. बाजूला उपस्थित गायनाचार्य त्या ठिकाणी हरिभक्त परायण बोर्डे अप्पाश्री त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे बंधुराज, छोटे बंधू वैभव महाराज, मृदुंगाचार्य महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहे. गोड अशी ज्यांची सिस्टीम आहे असे त्या ठिकाणी दादा आहे, गणेश दादा, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाकरता आज टाळकरी मंडळी म्हणून ज्या महिला मंडळ उभ्या आहेत तिन्ही ताई, त्याचप्रमाणे विनेकरी ताई, तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या मनापासून धन्यवाद आहे. आजचा हा मंगलमय वातावरणामध्ये होत असणारा कार्यक्रम, या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं काम करणारे समोर उपस्थित दोन्हीही दादा, त्यामध्ये यूट्यूब चॅनेलवाले, त्या ठिकाणी मराठी कीर्तन सेवा या चॅनलचे सर्व दादा असतील आणि बाजूला शूटिंग करणारे दादा, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद आहे. दोन्ही बाजूचे चोपदार, तुम्हालाही धन्यवाद आहे. उपस्थित समोर सर्व प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि जास्तीत जास्त नातेवाईक नाही, भाऊबंद नाही, पण आज मंडप भरतोय तो फक्त प्रेमा खातरच भरलेला आहे याची जाणीव आहे. कारण या परिवाराशी माझंही एक नातं जुळलेलं आहे. फार प्रेमाची मंडळी त्या ठिकाणी आहे. आणि आपण सर्वजण या परिवाराविषयी प्रेम अंतकरणात धारण करून या ठिकाणी सर्वजण प्रेमापोटी आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि आपल्या सर्वांच्या उपस्थित करूया काही वेळ त्या पांडुरंगाची सेवा. विठ्ठल
असं आहे, अलीकडच्या काळामध्ये जर विचार केला तर बघा, श्राद्ध विधी हा आईचा, आजीचा आणि पंथीचा जर बाबतीत विचार केला तर पंथी त्या ठिकाणी जोडलेली आहे, नातू जोडलेले आहेत आणि लेक आहेत. यां मिळून हा विधी त्या ठिकाणी करायचा आहे. अलीकडच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल, आई किंवा वडिलांचा श्राद्धविधी करायला आजकाल माणसांना वेळ नाहीये. आईचा सुद्धा श्राद्धविधी केल्या जात नाही किंवा तोडून दिल्या जातं. तुम्ही श्राद्धविधी दशक्रिया विषय असेल तर तुम्ही कावळा घ्या, हा विधी करून घ्या, आम्हाला ड्युटी वेळ नाहीये असं कारण सांगितलं जातं. विधी केल्या जात नाही. कोणाचा? आई वडिलांचा. इथे जर विचार केला तर इथे आईचा नाही पण आजीचा विधी करायचा आहे. आणि आजीला आज समोर पाहायला मिळतंय की माझे नातू, पंतू आणि पंत्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आनंदाची बाब ही त्या ठिकाणी आहे की माझ्या आजीचं सुद्धा श्राद्ध व्हावं. बरं, फक्त श्राद्ध व्हावं म्हणून काय विधी करावा एवढंच नाही तर मोठ्या ताटामाटात त्या परमात्म्याची सेवा सुद्धा आज त्या ठिकाणी घडली पाहिजे. म्हणून या नियोजना खातर अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. कसलीच उणीव भासत नाही. आल्या आल्या असं वाटत होतं अतिशय मंगलमय वातावरणामध्ये जणू आपण स्वर्गातच प्रवेश करतो आहोत इथे. कारण समस्त टाळकरी मंडळी, संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि फार गोड वातावरण त्या ठिकाणी आहे. अगदी जणू दृष्ट लागतील असं. दृष्ट लागण्या जोगे सारे, अतिशय सुंदर वातावरण आहे. पण वातावरण सुंदर राहून चालत नाही. तुम्ही सुद्धा गोड अशी उपस्थिती, सर्वजण बहुसंख्येने आपण सर्वजण उपस्थित आहात. अधिक वेळ इतरत्र न घालवता आपण मुद्द्यावर येऊ, त्या ठिकाणी येऊ. आज त्या ठिकाणी आईंचा श्राद्ध विधी आहे. परिवाराने ठरवलं असतं तर फक्त श्राद्ध विधी घरातल्या घरात करता आला असता. तरी सुद्धा काय ठरवलं नाही, आम्हाला आमच्या आजींनी फार काही करून दिलेलं आहे, तिचे अनंत उपकार आमच्यावरती आहे. म्हणून या उपकारातून आपण मुक्त होऊ शकत नाही पण या ऋणातून आपण थोडंफार मुक्त होण्याचा प्रयत्न तर करू शकतो. म्हणून हा मनात भाव बाळगून या समस्त शिंदे परिवाराने आयोजन केलेली ही कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनाकरता उच्चारलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय एका माय माऊलीचं अंतकरण, आईचं हृदय त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात. पण सांगत असताना मात्र जगद्गुरु तुकोबराय इथे जरा तुलनात्मक बोलताय. काय तुलना करताय? जगद्गुरु तुकोबरायांना काही भाव संतांचा आपल्या समोर त्या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. काय सांगायचंय तुकोबरांना? तुकोबरांना वर्णन करत असताना तुकोबरांनी वर्णन केलं आपल्या या व्यावहारिक जीवनातील एक उदाहरण समोर घेतलं. म्हणजे कोणतं? आईचं आणि लेकरांचं. या आईचं आणि लेकराचं जे नातं आहे तेच तशाच पद्धतीचं नातं संतांचं सुद्धा आहे. म्हणजे संतांचा भाव स्पष्ट करत असताना रूपक अलंकाराचं उदाहरण वापरायचंय. म्हणून आईचं आणि लेकराचं नातं त्या ठिकाणी स्पष्ट करतात. विठ्ठल विशेषतः अभंगाचा भाव जर थोडक्यात पाहिला तर तुकोबरांना संतांचं हृदय सांगायचंय. पण संतांचं हृदय या जनसामान्य लोकांना कसं कळेल हे कळावं म्हणून संत महात्मे नेहमी आपल्याला दृष्टांत सांगतात आणि काही उदाहरणं देतात. पण उदाहरण देत असताना रूपक अलंकारानुसार आपल्या समोर उदाहरण ठेवत असतात. म्हणून आज आपल्या समोर उदाहरण ठेवलं ते आईचं आणि लेकराचं. काय बोलताय तुकोबराय? तुकोबरांना काय सांगायचंय नेमकी? तुकोबराय म्हणतात बघा, आपल्या जीवनामध्ये आपलं हित व्हावं, आपलं कल्याण व्हावं, आपलं त्या ठिकाणी महत्वपूर्ण जीवनाचा उद्धार व्हावा, हा भाव आईच्याही अंतकरणात असतो आणि संतांच्याही अंतकरणात असतो. मग या दोन्हींची सांगड तुकोबराय या अभंगातून घालताय. या दोघांचं साम्य जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करून सांगताय. विचार जर केला तर प्रत्येकाच्या जीवनातील जी काही आई आहे ही आई आपल्या मुलाचं हित पाहत असते, आपल्या मुलाचं कल्याण पाहते. पण असं नाही, हित पाहत असताना मात्र स्वार्थही साधते, अजिबातच नाही. त्याचं सर्वस्वही साधण्याचा प्रयत्न करते, सर्वस्व जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेते. संत महात्म्यांना हे सांगायचंय, संतांचं हृदय सुद्धा आईच्याच हृदयासारखं आहे. जसं आईचं हृदय, आई काय करते? आपल्या मुलाची सर्वस्व जबाबदारी त्या ठिकाणी स्वतःकडे घेते. जबाबदारी तर घेते पण मुलाचं हित कसं होईल हेही त्या ठिकाणी विचार करत राहते. आणि हे सगळं करत असताना त्या ठिकाणी अंतकरणामध्ये निस्वार्थ भाव ठेवते. विठ्ठल देह विसरे आपुला
जवळी घेता शीन गेला जवळी घेता शीन गेला विसरे फुला जवळी घेता शीन गेला जवळी घेता शीन गेला जवळी घेता शीन गेला विसरे फुला जवळी घेता शीन गेला जवळी घेता शीन गेला जवळी घेता शीन गेला विसरे फुला जवळी घेता शीन गेला जवळी घेता शीन गेला जवळी घेता शीन गेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ही आई ज्या वेळेस आपल्यावरती प्रेम करते स्वतःचं देहभान विसरून त्या ठिकाणी प्रेम करणारी ही आई त्या ठिकाणी आहे. स्वतःचं देहभान स्वतःचा स्वार्थही तिला काही लक्षात येत नाही. निस्वार्थ भावनेने आपल्या मुलांवरती प्रेम करते. पण मात्र जर विचार केला तर आई आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते म्हणून तिला काय म्हटलंय माऊली हा शब्द दिलाय. पण आई मात्र लेकराचा विचार करते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत मात्र या संपूर्ण जगतालाच लेकरू मानतं आणि सगळ्या जगताचा निस्वार्थ भावनेने विचार करतो. म्हणून संत महात्म्यांना जगद्गुरु तुकोबाराय आईचं अंतकरण आईचं हृदय असणारे संत महात्मे म्हणतात. विठ्ठल विचार जर केला तर आपण सर्व या निमित्ताने जमलेलो आहोत. ते निमित्त आहे श्राद्ध विधी. बघा हा मृत्यू लोक आहे. जिथे जन्म झाला त्या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. आणि या मृत्यू लोकाच्या बाबतीत जर विचार केला तर जो जन्माला आलाय त्याला जावं लागणार आहे. पण शास्त्र असं सांगतं धर्मशास्त्र असं आपल्याला वारंवार वर्णन करून सांगतं. गरुड पुराणाच्या अनुषंगाने सुद्धा आपण सतत ऐकत असतो की माणूस गेल्यानंतर माणसाचा देह पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती 3 संस्कार आदि इति कर्तव्य म्हणून केले जातात. 3 संस्कार महत्वपूर्ण आहे. माणूस गेल्यानंतर माणसाचा देह त्या ठिकाणी गेला की त्याच्यावर 3 संस्कार होतात. कोणकोणते संस्कार? त्या 3 संस्कारांना मरणोत्तर संस्कार म्हटलाय. त्यामध्ये सर्वात पहिला संस्कार जो असेल त्याला म्हटलेलं आहे अंतविधी. पहिला संस्कार ज्याला मरणोत्तर संस्कार म्हणतात. त्यानंतर 10 दिवसाच्या पश्चात जो केला जातो त्याला म्हटलेलं आहे दशक्रिया विधी. आणि पूर्ण 1 वर्ष अंती त्या ठिकाणी जो विधी केला जातो त्याला म्हणतात श्राद्ध विधी. केव्हा केला जातो? जेव्हा माणसाचा देह पडतो आणि देह पडल्यापासून 1 वर्षाच्या अंती त्या ठिकाणी हा श्राद्ध विधी केला जातो. तुम्ही कधी असं ऐकलंय का? विचार जर केला तर याला मरणोत्तर संस्कार म्हणतात. मेल्यानंतर माणसाचा देह पडल्यानंतर हे संस्कार होतात. तुम्ही असं कधी ऐकलंय माणूस जिवंत आहे आणि त्याने आपल्याला निमंत्रण दिलं बाबा रे उद्या माझं श्राद्ध एवढ्या एवढ्या तारखेला तू ये. ऐकताय ना तुम्ही सर्वजण? असं निमंत्रण कधी आलं? सगळे निमंत्रण आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणजे जिवंतपणे श्राद्ध केलं जात नाही. पण मरणोत्तर संस्कार ज्याला म्हटलेलं आहे त्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये 3 विधी आवर्जून येत असतात. एक अंतविधी, दशक्रिया विधी आणि श्राद्ध विधी. या 3 विधी मधला असणारा आजचा श्राद्ध विधी आहे. जो श्राद्ध विधी जो जीवात्मा गेलाय, जो व्यक्ती तुमच्या माझ्यामधून निघून गेलाय त्याचे मागे लागलेली संपूर्ण पिढी करते. मग समजा आई वडील गेले तर त्यांचा श्राद्ध विधी कोणी करावा? मुलानेच करावा. मग एका साधकाने प्रश्न केला का हो जर त्या आईला किंवा त्या वडिलांना ते निघून गेले त्यांचा श्राद्ध विधी आलाय किंवा दशक्रिया विधी आलाय पण समजा त्यांना मुलगाच नसेल तर? शक्यतो श्राद्ध विधी त्या ठिकाणी दशक्रिया विधी जे आहे आपल्या आई वडिलांच्या पूर्वजांच्या प्रित्यर्थ जर समजा करायला जर मुलगाच नसेल तर धर्मशास्त्र वर्णन करून सांगतं मग हा विधी मात्र त्या ठिकाणी मुलींनी करावा. बरं मुलगाही नसेल कदाचित मुलगी नसेल मग हा विधी कोणी करावा? सांगितलं नातू पंतूने हा विधी करावा. नातू पंतू नसेल तर कोणी करावा? परिवारातील एखादा तरी सदस्य असेल त्यांनी हा विधी करावा. बरं कदाचित तेही नसेल परिवारच नसेल तर मग निदान सांगितलं नाही काही तर जवळची जी भाऊबंद असणारी मंडळी आहे त्यांनी करावा. पुढे बोलतात समजा भाऊबंदही नसतील असं कुठं पाहिलंय का तुम्ही? एवढं मन लावून ऐकताय नाही म्हणा ना तुम्ही. भाऊबंद नसतात असं कधी होतं का? भाऊबंदही नसतील तर सांगितलं निदान गावाने तरी करावा.
पण हा विधी करावाच. पण शास्त्र सांगता हा विधी प्रत्येक आई वडिलांच्या प्रित्यर्थ मुलाने केलाच पाहिजे. का हो? का करावा विधी? कसा करावा याची उठाठेव आपल्याला सांगितली आहे. पण हा विधी मुलाने मुलींनी का करावा? काय कारण आहे? संत महात्मे म्हणतात त्याचं कारण सुद्धा महत्वपूर्ण आहे. कारण बघा, शास्त्रांनी अनेक साधू संतांनी आपल्याला सांगितलंय, आई वडील असेल, समजा आई वडिलांनी आशीर्वाद दिला तरी जगाचा मालक तथास्तुच म्हणतो, आणि आई वडिलांनी शाप जरी दिला तरी जगाचा मालक तथास्तुच म्हणतो म्हटले. मग जर आपल्या पूर्वजांच्या प्रित्यर्थ, आई वडिलांच्या मरणोत्तरकार संस्कार प्रित्यर्थ जर कोणी श्राद्ध विधी केला नाही मुलाने, तर संत महात्मे म्हणतात, काय वर्णन करतात? आहा कट त्यांचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. आहा कटा कटा करीती पितर, आहा कटा कटा करीती पितर, आहा कटा कटा करीती पितर, आहा कटा कटा करीती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, पाहता दिवाता स्वर्गीचे पूर्वज, पाहता दिवाता स्वर्गीचे पूर्वज. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, पाहता दिवाता स्वर्गीचे पूर्वज, पाहता दिवाता स्वर्गीचे पूर्वज. आहा कट त्यांचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. म्हटले अरे, ज्यांना आम्ही जन्माला घातलं, रात्रंदिवस ज्यांच्याकरता कष्ट केले, ज्यांच्याकरता आम्ही फार कष्ट करून लहानचं मोठं ज्यांना आम्ही केलं, साधं ते आमचा विधी सुद्धा करू शकत नाही, मरणोत्तर संस्कार करू शकत नाही. संत महात्मे म्हणतात, गेलेले आई वडील पूर्वज शाप दिल्याशिवाय राहत नाही. पण का हो, ज्यांनी हा विधी केला त्यांचं काय? कल्याण इच्छिती तया कुळा, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. संत महात्मे म्हणतात, ज्यांनी आपल्या आई वडिलांच्या पूर्वजांच्या प्रित्यर्थ त्या ठिकाणी हा विधी केला, आजच्या दिवशी अन्नदान, थोडंफार का होईना ज्ञानदान वस्त्रदान केलं, संत महात्मे म्हणतात गेलेले पूर्वज त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून जर विचार केला तर श्राद्ध विधी हा करावाच लागतो. का? कारण याच्यात जर विचार केला तर पुढचे पाहणार आहेत, आमचे पूर्वज काय करताय हे जाऊ द्या, पण आमच्या आई वडिलांना हा विधी केला की नाही ही पुढची पिढी पाहणार आहे. यावर काय दिसतात? संस्कार अवलंबून त्या ठिकाणी आहे. पुढची पिढी पाहणार आहे आमच्या यांनी काय केलंय. म्हणून संत महात्मे सांगतात, असं आहे, आपण आपल्या आई वडिलांचा नाही केला पण पुढचे पाहणार आहे, हेही गेले, आपला सुद्धा कोणी करणार नाही. म्हणून संत महात्मे सांगतात, मरावं तर लागणार आहे, कारण मृत्यू हा निश्चित येणार आहे. कारण आपण ज्या लोकात जन्माला आलो त्याचं नावच आहे मृत्यू लोक, इहलोक. आणि मानवी देह, मनुष्य देह आपण सर्वजण धारण करून आलेलो आहेत ना, तर याचा नियमच एक आहे, जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. जाणं निश्चित आहे आणि जावंच लागणार आहे. पण जाणं जरी निश्चित असलं, जावं जरी लागणार असलं, पण जावं कसं, कसं जावं लागणार आहे, जाताना मात्र कसं जायचं याचा विचार मात्र आपल्या हातात आहे. मरणादी सावध व्हावे, 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 मरणादी सावध व्हावे. कीर्ती कर
हातात नसेल पण मरावं कसं, कसं आपलं मरण मंगलमय होईल याकरता संत महात्मे जरा सावध करताय. ऐसे कहो न करा काही काही, ऐसे कहो न करा काही काही नाही ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही. पुढे नाही नास जा, पुढे नाही नास जा, विश्वंभरा चरणागत, सर्वांनी भजन करा. विश्वंभरा चरणागत. हरी पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा, नाच जा विश्वंभरा चरणागत, हरी चरणागत, विश्वंभरा चरणागत. संत महात्मे म्हणतात मरणाआधी सावध व्हावे. काय मरण्या अगोदर काय करावं याचं सुद्धा वर्णन संत महात्म्यांनी आपल्याला करून दिलेलं आहे. बघा विचार जर केला, थोडं ऊन आहे आणि उन्हामुळे अशा गोष्टी होणं शक्य असतं. म्हणून काय करायचं असतं, थोडं उभं राहताना हालचाल करावी लागते. तुम्हा सर्व मंडळींना विनंती आहे, थोडी हालचाल करत जा. स्थिर उभं राहिलं, उन्हाचा प्रभाव असला की प्रेशरने अशा गोष्टी घडतात. जास्त तिकडे लक्ष न देता, वेळ आपल्याकडे कमी आहे, काही होणार नाही. सर्वांनी जरा गोड असं आनंददायी भजन करूयात. हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतर की जय. बघा आपला विषय चालू होता, मरण जरी आपल्या हातात नसेल, कारण संत महात्मे सांगतात हे मरण तुम्हा आम्हाला सोडा, पण संतांनाही चुकला नाही, देवादिकांना सुद्धा अवतार कार्य पूर्ण झालं तर निघून जावं लागलेलं आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. संत महात्म्यांचं सांगणं आहे का, जरा मागे वळून पहा. हे संत सांगतात यात नवल नाही. जरा आपण मागे पाहिले तर बघा, आहे का कोणी? नाही. जे जन्माला आलेत ते निघून गेलेत. आपणही जन्माला आलोय, आपल्याला जायचंय आणि आपल्या पुढे जे जन्माला येणार आहे त्यांना सुद्धा एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आज जरा सावध करतात. बाबांनो, मरण जरी आपल्या हातात नसेल पण ते मरणावर त्या ठिकाणी विजय कसा प्राप्त करता येईल, मरण कसं मंगलमय करता येईल याकरता आम्ही तुम्हाला हिताचा मार्ग सांगतोय. कारण अभंग हिताचंच सांगणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी हितच सांगितलंय. कारण हित सांगणारे तीनच व्यक्तिमत्व आपल्याला जीवनामध्ये मिळतात, एक आई, एक वडील आणि एक ते म्हणजे संत. विठ्ठल विठ्ठल आपल्या हिताचं मार्गदर्शन एरवी कुणी करत नाही आणि केलं तरी स्वार्थापोटी करणार का, याच्याकडून माझं एवढं काम होईल, त्या बदल्यात त्या मोबदल्यात मी एवढं काम करेन. आपले हित साधणारे निस्वार्थ भावनेने कोण असेल तर हे तीन व्यक्ती महत्व आपल्या जीवनामध्ये आहे. आणि याच पैकी आज जगद्गुरु तुकोबाराय संत जो आपल्या हिताचा मार्ग सांगताय, काय हित सांगायचंय त्यांना, काय वर्णन करून सांगायचंय. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे संत मी तुम्हाला सांगणार आहे ना ते आई वडिलांच्या हृदयस्थानी असणार आहेत. आई वडिलांसारखंच त्यांचं हृदय आहे, कुठलाही ते स्वार्थ साधत नाही. अगदी तुमचं माझं हित व्हावं म्हणून त्यांनी स्वतःचा सुद्धा विचार केलेला नाही. काय केलंय, स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही, स्वतःच्या देहाचा सुद्धा विचार केला नाही. या जगाचं कल्याण झालं पाहिजे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जय कष्ट भीती परोपकारे, जय कष्ट भीती परोपकारे, जय कष्ट भीती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, जय कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे.
एवढं कष्ट या समाजाच्या तुमच्या माझ्या हिताकरता संत महात्मे करतात की स्वतःच्या संसारावर शून्य घातलेला आहे. संसाराच्या नावे गालोनिया शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. आमचा धर्म आहे काय? या जगाचं या लेकरांचं हित व्हावं. पडती हाती म्हणून ताळा पडती हाती म्हणून ताळा पडती हाती म्हणून ताळा हरी हिताचा गणवाळा पडती हाती ताळा बंदी हाती म्हणून ताळा पडती हाती म्हणून आम्ही या जगताचं हित व्हावं म्हणून तर जन्माला त्या ठिकाणी आलोय. म्हणून असे हित साधणारे जगद्गुरु तुकोबराय जरा आज आई वडिलांसारखाच हिताचा मार्ग आज आपल्याला सांगताय. बाबांनो, मरण हे प्रत्येकाला येणार आहे, पण जगात आपला पुढचा विधी हो ना हो, मरणोत्तरकार संस्कार हो ना हो, जर मरणच मंगलमय झालं तर पुढचे संस्कार होण्याशी काय घेणं आहे. आज जरा फार हिताचा आणि मार्मिक मार्ग सांगताय. काय आपल्याला खंत असते आपली पुढची पिढी आपला विधी करेल की नाही करेल. ज्यांच्यावर संस्कार असतात, ज्यांना जरा धर्मशास्त्राचा त्या ठिकाणी एक वेगळा आभार असतो, ते त्या ठिकाणी करतात. पण विचार जर केला तर आमचा विधी होईल का नाही होईल याची उठाठेव करण्यापेक्षा संत महात्मे म्हणतात त्या अगोदरच मरण मंगलमय करा. जे संतांनी अगोदर केलं आणि मग आपल्याला सांगितलं, अगोदर संतांनी प्रत्येक गोष्ट अनुभवली म्हणून तर आपल्याला वर्णन करून सांगतात ना, आम्ही असं मरण मंगलमय केलं, असं जीवन मंगलमय आमचं झालं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय महाराज त्या ठिकाणी गोड वर्णन करतात. हरी मरण माझे मरून गेले मरण माझे 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 हरी मरण माझे मरून गेले मरण माझे मरण माझे मरून गेले मज केले अमर मरण माझे मरून गेले मज केले अमर माझे मरून गेले मज केले अमर मरण माझे मरून गेले मज केले अमर मरण माझे मरून गेले मरण माझे 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 संत महात्मे म्हणतात आम्ही अशी मरणावर स्थिती त्या ठिकाणी प्राप्त केली की आम्हाला जी मरणाची भीती होती ती सुद्धा घालवली. का मरणाही आधी राहील मरोनी मरणाही आधी राहील मरोनी हरी मरणाधी राहील मरोनी मरणाधी मग केले मनी तैसे मग केले मनी तैसे मग केले मनी तैसे मग केले मरणाही आधी राहील मरोनी मरणाही आधी राहील मरोनी मरणाही आधी राहील मरोनी मरणाही आधी राहील मरोनी हरी मरणाधी राहील मरोनी मरणाधी राहील मरोनी मरणाधी राहील मरोनी मरणाधी संत महात्मे वर्णन करून सांगताय मरणाच्या अगोदर आम्ही सावध झालोय, आधी झालो आणि मग तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एका जाणकार साधकाने प्रश्न केला का हो मरणा अगोदर सावध व्हावं म्हणजे काय. मरण तर येणार आहे, मरावं तर लागणार आहे, आम्हाला माहिती आहे. जे मरण येणार आहे ते कधी कुणाला सांगून आलेले नाही, आजवर येत नाही आणि कधी येणार सुद्धा नाही. मग त्याआधी आम्ही कसं सावध व्हायचंय, कसं जीवन मंगलमय करायचंय. कारण आपण सर्वांनी श्रीमद भागवत श्रवण केलंय आणि भागवतातील हे उदाहरण आपल्या सर्वांना कल्पना आहे. राजा परीक्षित
ज्याला 7 दिवसाच्या अंतिम मृत्यू येणार होता, शेवटच्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येणार आहे, दंश करून निघून जाणार आहे आणि मला मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे. 7च दिवस माझ्याकडे, मी या 7 दिवसामध्ये मरणार आहे, मला माझं मरण मंगलमय करायचंय. म्हणून काय केलं, श्रीमद भागवत त्या ठिकाणी श्रवण केलं, जीवनाचा उद्धार केला. पण राजा परीक्षितीच्या बाबतीत जर विचार केला तर खात्री होती मी 7च दिवसामध्ये मरणार, पण 7 दिवस जगणार आहे याची मात्र शाश्वती होती. का, मी 7व्याच दिवशी मरणार आहे पण 7 दिवस अगोदर जगणार आहे याची शाश्वती होती. त्यांना होती शाश्वती. इथे आपल्याला 7 तासाची सुद्धा शाश्वती, 7 सेकंदाची सुद्धा शाश्वती नाहीये. एवढं तर जाऊ द्या, श्वास सोडलेला आहे, पुढचा श्वास घेऊच याची सुद्धा शाश्वती संत महात्मे वर्णन करून सांगतात. क्षणभंगुर नाही बरवसा, वारे सावधा तोडा मायाशा, वारे सावधा तोडा मायाशा, काही नचले मग गळा पडला फासा, काही नचले मग गळा पडला फासा, पुढे हुशार थोरा सागा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. क्षणभंगूर, क्षणभर सुद्धा या देहाचा भरोसा नाहीये. म्हणून तुकोबाने म्हणतात बघा, राजा परीक्षेच्या संबंधाने आपण विचार करतोय. राजा परीक्षितीला तरी माहित होतं 7 दिवस जगणार आहे, आपल्याला माहित नाही आपण 7 सेकंद काय 7 तास जगू म्हणून. राजा परीक्षितीला माहित होतं 7 दिवस जगणार आहे, आपल्याला माहिती का आपण सर्वजण 7च दिवसामध्ये मरणार आहे. किती, 7. जेवढे काही पुढचे येणारे 7 दिवस आहे, याच 7 दिवसामध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला जावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल बरं झालं आम्ही कीर्तनाला आलो, 7 दिवस होतात, आम्हाला त्या ठिकाणी आठवावं लागणार आहे. विचार केला तर 7च दिवस आहे तुमच्या माझ्याकडे. 8वा दिवस कुणाकडे आहे का? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार याच्या व्यतिरिक्त एखादा वार आहे का आपल्याकडे? 7च दिवसामध्ये जायचंय. सांगण्याचं तात्पर्य हे, खात्री होती परीक्षितीला 7 दिवसामध्ये मरणार आहे, आपल्याला तर 7 सेकंदाची सुद्धा खात्री नाहीये. म्हणून तुकोबाराय जरा सावध करताय आज आपल्याला. का सावध करताय? काय कारण आहे सावध करण्याचं? कारण तुकोबाराय म्हणतात जे मरण आहे ना हे सामान्य नाही. ज्या वेळेस महाभारताच्या अंतिम टप्प्यामध्ये सर्वजण त्या ठिकाणी एकत्रित बसलेले आहेत, भगवान श्रीकृष्ण कन्हैया त्या ठिकाणी 5 पांडवांमध्ये उभे आहेत, कुंती माता त्या ठिकाणी समोर आहे, द्रौपदी त्या ठिकाणी आहे आणि महाभारत पूर्णत्वास गेलेलं होतं, कौरवांचं युद्ध त्या ठिकाणी समाप्त झालेलं होतं, राजा पदावरती त्या ठिकाणी पांडव विराजमान होणार होते. आणि त्यावेळेस कृष्ण कन्हैयाने कुंती मातेला, बरोबर, 5 पांडवांची आई म्हणजे कुंती माता, ज्याला भगवान श्रीकृष्ण कन्हैया आत्या म्हणायचे, ज्यांना, अशा आत्याला जवळ बोलवलं आणि द्रौपदीला बहिणीलाही जवळ बोलवलं. ज्या वेळेस बोलवल्यानंतर आत्याला प्रश्न केला, आत्या संपूर्ण महाभारत पूर्णत्वास गेलं आणि आता मी त्या ठिकाणी माझ्याकडे द्वारकेला मला जायचंय, वेळ कमी आहे आणि मला निघावं लागणार आहे, माझी शेवटची इच्छा आहे आत्या, तू आत्या या नात्यानं माझ्याकडे काहीतरी मागावं. त्यावेळेस कुंती माता म्हणते, अरे परमेश्वरा, अरे ईश्वरा, काय मागू? आजवरच्या अनेक संकटांमध्ये तूच तर मला सामावलाय. ज्या वेळेस आम्हाला अरण्यात राहावं लागलं सर्वांना, तेव्हा प्रत्येक दुःखामध्ये तर तूच आलेला आहे आमच्या करता. प्रत्येक संकटातून संकटाचं हरण करण्याचं काम तूच केलं ना रे. तू आमच्या करता प्रत्येक वेळोवेळी आला, न सांगता न बोलवता सुद्धा तू आमच्या करता धावून आलास. आता काय मागावं तुझ्याकडे? मी काही मागणार नाही आत्या, माझी इच्छा आहे तू माझ्याकडे काहीतरी मागावं, अशी माझी अंतकरणापासून इच्छा आहे. कारण आता मला निघायचंय, शेवटची इच्छा आहे, माग ना तू काहीतरी. भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या सांगण्यावरून आत्या मागणं मागते. काय मागणं मागते? आपल्या सर्वांना कल्पना आहे कदाचित. काय दे परमेश्वरा, जणू काही तू प्रत्येक वेळेस आम्हाला जास्तीत जास्त दुःखातच त्या ठिकाणी आठवला. देवा, माझी इच्छा आहे तू मला दुःख द्यावं. कुंती माता परमेश्वराचं चिंतन व्हावं, परमेश्वराचं मला दर्शन व्हावं याकरता दुःख मागते. जवळच त्या ठिकाणी द्रौपदी आहे आणि द्रौपदी जवळ असताना त्या ठिकाणी द्रौपदी म्हणजे बहीण आहे आणि विचारलं, तुला काय हवंय ते माग. दादा काय देतोस? अरे माझी लाज राखणारा भर सभेमध्ये तूच होता, अनेक संकटातून त्या ठिकाणी बाजूला सारणारा तूच आहेस. आजवर एवढे संकट तू बाजूला सारवले, काय मागू तुझ्याकडे? काही नको म्हटले. सुभद्रे, माझी इच्छा आहे, तू माझी बहीण आहेस, मला दादा म्हणतेस ना तू, तर एक काम कर, माझ्याकडे काहीतरी माग. सुभद्रा त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण कन्हैयाकडे एवढं श्रेष्ठ मागणं मागते. का मागते माहिती आहे? भगवंताने स्वतः आग्रह केला म्हणून, नाहीतर कधीच मागणं मागितलेलं नाहीये पांडवांनी.
भगवंत स्वतः सांगताय म्हणून मागणं मागितलं द्रौपदीने. काय मागणं मागितलं? भगवंता तुझ्याकडे मागावं अशी माझी इच्छा नाहीये, तू म्हणतोस ना म्हणून मी तुझ्याकडे मागणं मागते. द्रौपदी कन्हैयाकडे काय मागणं मागते ऐका. फार गोड वर्णन करते, ज्याचं वर्णन श्रीमद भागवत आपल्याला करून सांगतं. आणि श्रीमद भागवतातलं सार मुख्य तत्व म्हणजे या द्रौपदीचं मागणं आहे. काय मागणं मागितलं? प्राण प्रयाण समये कपवात पित्तये कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते. हे जगाच्या मालका, ज्या वेळेस माझा मृत्यू समोर येईल ना त्यावेळेस तू हंस रूप धारण करून ये. का मृत्यूच्या वेळी येऊ? काय कारण आहे? मृत्यू येणार आहे म्हणजे तो घेऊन जाणार आहे, त्याच्याकरता देवाने येऊन काय उपयोग आहे? सुभद्रेला माहित होतं मरण तर कोणाला चुकणार नाही, क्षणभर या देहाचा भरोसा नाहीये, मरून तर जावंच लागणार आहे. त्याला आजवर कोणी अडवू शकले नाही, मरण येणारच आहे. मग ज्या वेळेस मरण येईल ना त्यावेळेस सुभद्रेला माहित होतं मरण ही सामान्य गोष्ट नाही, मरण ही फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हटले का? ज्या मृत्यूला म्हणतो ना आपण काही सेकंदात येईल घेऊन जाईल तो मृत्यू असा आहे म्हटले अत्यंत दुःखदायी आणि वेदनादायी आहे. काय होईल मरण समयाला? प्राण प्रयाण समये कप वात पित्तये. कप होईल, वात होईल, पित्त होईल, कंठ अविरध होईल, मुखातून एक शब्द निघणार नाही. कुणाचं मरण जर आपण जवळून पाहिलं वयस्कर मंडळीचं तर लक्षात येईल. आपण म्हणतो आता हे बोलत नाही म्हणजे वाचा कप होईल, वात होईल, पित्त होईल, 1000 विंचवाने दंश करावा एवढ्या यातना होणार आहे. हे जगाच्या नायका, हे कन्हैया, हे दादा तुला एकच विनंती आहे, प्राण प्रयाण समय, या समयाच्या वेळी तू माझ्या समोर ये. का? कारण तू जर माझ्या समोर असशील मरणाच्या वेळी तर समजावं माझं मरण मंगलमय झालं. म्हणून द्रौपदीनं मागणं काय मागितलं तेव्हा? माझं मरण मंगलमय होऊ दे. विठ्ठल मरण मंगलमय होणं महत्वपूर्ण आहे. हे संतांना कळालं म्हणून संतांनी हिताचा मार्ग सांगत असताना आपल्याला हे हित सांगितलं. हितच सांगितलं की नाही? जे जगात नाही संपूर्ण तुमच्या माझ्या आयुष्यात श्रेष्ठ आहे. काय? एक करा तुम्ही, मरून गेल्यानंतर पुढचा काय विचार करायचा आहे तो सोडून द्या. माझं मरण मंगलमय कसं होईल, मी मरण समयाला कशा रीतीने त्या परमात्म्याचं चिंतन करेल हा विचार तुम्ही करा. यासारखा विचार करायला लावणारे दुसरे कोण आहेत? संत आहे. आणि हा हिताचा मार्ग आहे काय अहिताचा मार्ग आहे? हिताचा मार्ग आहे. ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय आज आपल्याला हिताचा मार्ग सांगताय म्हणजे संत हिताचंच सांगणार आहे, आईही हिताचं सांगणार आहे. म्हणून तुकोबरांनी वर्णन केलं, आई मायबाप स्वरूपाने वर्णन करतात जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. वाहे माऊलीचे गीत, वाहे माऊलीचे गीत, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती. वाहे माऊलीचे गीत, वाहे माऊलीचे गीत, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते. लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित, वाहे माऊलीचे गीत, वाहे माऊलीचे गीत, वाहे माऊलीचे गीत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जसं आईचं हृदय आपल्या मुलांकरता त्या ठिकाणी सदैव वाहणार आहे, सदैव काळजीपोटी राहणार आहे, चिंता करणार आहे माझ्या मुलांचं कसं होईल, तसंच या जगातील संतांना सुद्धा चिंता आहे या जनसामान्य भोळ्या बावड्या लोकांचं कसं होईल. म्हणून संत महात्मे म्हणतात अगदी कळवळ्यापोटी विचार करणारे हे संत आहे. अगदी कळवळा अंतकरणात धारण केल्या. अरे संत महात्मे वर्णन करून सांगतात ना, बुडते हे जन
न देखवे डोळा फळ कासावीस होतो आमचा प्राण, कारण याच भवसागरामध्ये हे लोक राहतात की काय, पुन्हा सगळ्या येवण्या फिरून त्या ठिकाणी फिरावं लागणार आहे की काय, हा कळवळा हृदयामध्ये संतांच्या आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कळवळा धारण करणारे ते संत आहे. म्हणून तुकोबराय त्या ठिकाणी साम्य दाखवतात. अगदी जसं आई आपल्या मुलाचा कळवळा त्या ठिकाणी पाहते, त्याच पद्धतीने संतांनी सुद्धा पाहिलाय अभंगाचं द्वितीय चरण. ऐसी कळवळ्याची जाती, 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 ऐसी कळवळ्याची जाती. करीला भावीना प्रीती, 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 करीला भावीना प्रीती. ऐसी ऐसी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, ऐसी 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 कळवळ्याची जाती. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. या जनसामान्य लोकांचा कळवळा अंतकरणात धारण करणारे ते संत आहे. पण अंतकरणात कळवळा धारण केला, पण त्यामागे कुठलाही स्वार्थ संतांनी ठेवलेला नाही आहे. निस्वार्थ भावनेने आपल्याला बहुमोल हिताचा मार्ग वर्णन करून सांगताय. बाबांनो, आम्ही तुमच्या कल्याणाकरता सांगतोय. बरं सांगत असताना असं नाही तुम्ही आम्ही काही सामान्य माणसं आहोत का, अजिबातही नाही. आपल्याला हिताचं सांगू किंवा अहिताचं सांगू तरी आपल्याला पटल तेच आपण ऐकत असतो, बरोबर की नाही. संतांनी हे सांगत असताना संत सांगू थकले. आपल्याला फार प्रेमाने सांगितलं, आपण ऐकलं नाही. रागावून सांगितलं तरी सुद्धा आपण ऐकलं नाही. अगदी चिडून सांगितलं तरी सुद्धा आपण ऐकलं नाही. लहान मुलांना जसं लाडी गुडी लावून सांगतात तसं सांगितलं तरी सुद्धा तुम्ही आम्ही ऐकलं नाही. शेवटी काय झालं, लागून या पाया विनवितो तुम्हाला. पाया पडण्याची वेळ संतांवर आली. पाया पडताय आपल्या का, आपल्या हिता करता. त्यांचं कुठलाही हित नाहीये. कळवळ आहे, कासावीस होत आहे की हे जग त्या ठिकाणी बुडताना आम्हाला पाहायचं नाही. या जनसामान्य लोकांचं हित व्हावं म्हणून कासावीस होऊन आपल्याला मार्गक्रमण करताय, मार्गदर्शन करताय. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बाबांनो, प्रत्येकामध्ये एक विचार मनात मध्ये असावा की जणू प्रत्येक दिवस उगवला ना, हा दिवस माझा शेवटचा दिवस आहे की काय, हा मनात भाव ठेवून त्या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न करावा. आणि हा मनात भाव असेल तर आपल्याकडनं वाईट कृत्य जीवनात होत नाही. जेणेकरून संत म्हणतात यातच तुमचं हित आहे. वेगळं हित काय असणार आहे. माणसाच्या मनामध्ये पावलोपावली क्षणाला हा विचार मनामध्ये असावा की काय, माझा देव, माझा श्याम सुंदर माझ्याकडे पाहतोय. सतत हा मनात जर विचार असला तर कधीच आपल्याकडनं कुठलंच पाप कर्म घडत नाही, सतकृत्यच घडतं. विठ्ठल जगाचा मालक तुमच्याकडे पाहतोय. पण याही पेक्षा विचार केला तर जणू काही मी आपण सुरुवातीला पाहिलंय, क्षणभंगुर नाही भरवसा. काय क्षणभर भरोसा सोडा हो. सकाळी उठलोय, उद्याची सकाळ आपल्या जन्म त्या ठिकाणी आपल्या जीवनात येईल याची शाश्वती नाही. सकाळ सोडा, संध्याकाळ येईल याची शाश्वती नाही. मी नेहमी सांगत असते, सहज बघा आपण सर्वजण गप्पा मारत असतो आणि गप्पा मारता मारता सहज एखादा व्यक्ती बोलतो, अहो काल आम्ही दोघं जण आत्ता सोबत चहा पित होतो. काही नाही, दोघांनी सोबत चहा घेतला, दोघांनी चहा घेतला, गप्पा मारल्या, काही नाही. मी फक्त घरी आलो आणि मला फोन आला तो. तुम्ही असं काय पाहताय. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं ना, तुम्ही माझे बरेच कार्यक्रम ऐकले. मला वेळेच्या पुढे जायला अजिबात आवडत. पत्रिकेवर जी वेळ आहे बरोबर की नाही, मला माहिती आहे, कल्पना आहे, ऊन लागते. पण जरा थोडा वेळ ऐका, नाहीतर मग आपण 3 वाजवणार आहोत.
जरा मन लावून ऐका, चुळबुळ गडबड गोंधळ कोणी करू नका. विचार जर केला तर क्षणभर या देहाचा भरोसा नाहीये. असं म्हणतो ना आपण, अहो काय झालं, जेवण करत होता बिचारा, तोंडामध्ये घास गेला आणि गेला तो. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का राम. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या पकड़ है इस जीवन की आस. बोला पकड़ी है जीवन की आस. हाथों में नहीं है तेरा घास, हाथों में नहीं है तेरा घास. दम निकल जाएगा हो, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. विचार जर केला तर क्षणभर या देहाचा भरोसा नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, अनेकदा अनेक भाव व्यक्त करताना बोललाय, मनुष्य देह हा विनाकारण कुणालाही मिळत नाही. ज्याचं पाप आणि पुण्य दोन्ही समान झालंय त्यालाच मानवी देह प्राप्त होतो. ज्याचं पाप अधिक आहे आणि पुण्य कमी आहे त्याला नरकगती आहे, ज्याला पाताळ लोक म्हटलेलं आहे. पण ज्याचं पुण्य अधिक आहे, फार पुण्य आहे, पाप मात्र थोडंफार आहे, त्याला काय सांगितलंय, स्वर्गगती. पण ज्याचं पापही समान आहे आणि पुण्यही समान आहे त्याला नरदेह मानवी देह सांगितलाय. पण संत महात्मे जरा सावध करताना सांगताय की बाबांनो, हा मानवी देह विनाकारण कुणालाही मिळत नाही. स्वर्गातील देवादिकांनी सुद्धा अपेक्षा करावी. मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा जन्म, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म. काय स्वर्गातील देवादिकांना सुद्धा वाटतं आम्ही या इहलोकामध्ये जावं. तुम्हाला मला जो मनुष्य देह मिळालाय तो आम्हाला मिळावा. स्वर्गातील देवादिकांना वाटतं. आपण म्हणतो की जणू स्वर्गात जावं असं वाटतंय, म्हणजे वाटत नाही असं अलीकडे कुणाला, पण स्वर्गातील आनंदामुळे वातावरणामुळे आपल्याला वाटतं की नाही. पण त्या स्वर्गातील देवादिकांना सुद्धा वाटतं आम्ही या इहलोकात जावा आणि जसा तुम्हाला मला हे शरीर मानवी देह मिळालाय तो प्राप्त करून घ्यावा. पण संत महात्मे म्हणतात असं आहे, हा विनाकारण कुणाला मिळत नाही. पण मिळालाय तो अतिशय दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. पण जर विचार केला तर संत महात्मे म्हणतात या दुर्मिळ असणाऱ्या देहाचा वापर कसा करावा हे जगाला कळत नाहीये. याबाबत आम्हाला हित वाटतंय. जरा मनामध्ये शंका येते की काय करावं. म्हणून ही कासावीस होऊन संत महात्मे मार्गक्रमण करताय की बाबांनो, हा देह मिळालाय म्हणून या देहाने तुम्हाला जीवन मंगलमय करता येईल, जेणेकरून भगवत सद्गतीपर्यंत जाता येईल, भगवत प्राप्ती त्या ठिकाणी करता येईल. म्हणून तुम्ही या नरदेहाच्या माध्यमातून काय करा, त्या भगवंतापर्यंत कसं जाता येईल त्याचं वर्णन करून सांगतात. का? कारण हा मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे. संत महात्म्यांनी फार गोड वर्णन केले. हरी नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना
वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव 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 म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना पुढे काय म्हटलंय शतवर्षाची शत म्हणजे किती 100 वर्ष जर विचार केला तर आपल्याला खरंच 100 वर्ष आयुष्य काय म्हणणं आहे आपण जगणार आहे नाही अलीकडे मनामध्ये एक संभ्रम असतो माझं वय होईन मी म्हातारा होईन 100 वर्ष पूर्ण होतील मग मी मरल मग मी मरेन संत महात्मे म्हणतात किंवा माझंही सांगणं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे माणूस म्हातारा झाल्यावर कधीच मरत माणूस वय झाल्यावर कधीच मरत का मरतो पण जर विचार केला माणूस वय झाल्यावर नाही माणूस म्हातारा झाल्यावर नाही माणूस आयुष्य संपल्यावर मरतो मग ते पोटातल्या बालकाचंही संपू शकतं जन्माला येणाऱ्या बालकाचंही संपू शकतं तरुण अवस्थेतही संपू शकतं वृद्ध अवस्थेमध्ये सुद्धा संपू शकतं संत महात्मे म्हणतात म्हातारा झाल्यावर नाही आयुष्य संपल्यावर ते मरण येणार आहे मग जो देह तुम्हाला संत महात्म्यांनी दिलाय ना त्याचं जरा स्मरण ठेवा कारण हा मनुष्य देह हा मानवी देह हे शरीर जणू काही आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडावा असं शरीर आहे पावला हा देह काकताली न्याय पावला हा देह काकताली न्याय काकताली न्याय पावला देह काकताली न्याय जास्त करून आपण दशक्रियेच्या दिवशीच कावळ्याची आठवण काढतो पण कावळा आपल्या सर्वातला पाहण्यातला म्हणतात कावळ्याला एकच डोळा असतो पण फार चतुर प्राणी कुणाला लवकर सापडत नाही पण योगायोग असं झालं होतं एका गावामध्ये फार मोठी दवंडी पिटवण्यात आली की ऐका हो काय राजाच्या राणीला जो कोणी कावळा पकडून देईन त्याला त्या ठिकाणी सर्वात मोठं बक्षीस देण्यात येणार आहे असं ज्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं आता बक्षीस देण्यात येणार आहे असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एका मंदिराच्या बाजूला असणाऱ्या एका आंधळ्या माणसाने त्या ठिकाणी ही दवंडी ऐकली दवंडी ज्या बरोबर ऐकली त्यावेळेस असं झालं तो बाहेर बसून टाळ्या वाजवत होता ऐकताय ना तुम्ही सर्वजण जरा मन लावून ऐका हा देह कसा मिळालाय आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा कसा त्याचंच विश्लेषण करतोय आपण जणू त्या मंदिराबाहेर बसणारा तो आंधळा माणूस होता आणि टाळ्या वाजवत होता भजन करत होता सहज असं झालं त्याच्या कानावर दवंडी पडली आणि थोड्याच वेळेस असं झालं त्यानं टाळी वाजवावी आणि कावळ्याने जवळून जावं कावळा हातात यावा योगायोग कावळा हातात आला कावळा शक्यतो हातात येतच नाही पण योगायोग टाळीत कावळा सापडला याला दवंडी ऐकायला आलेली होती राजाच्या राणीला पाहिजे दरबारात हजर केला कावळा दरबारामध्ये नेल्यानंतर राजाने पहिला आनंद वाटला राणीकडे दिला पण राणी विचार करते कावळा झाला पण याला जोडी अजून पक्षी पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं याला जोडी अजून एक कावळा आणा नाहीतर कावळी आणा जोडी म्हणून सांगितलं राणीचा हा हिशोब कळल्याबरोबर राजाने लगेच सांगितलं काय करा ज्या माणसाने कावळा पकडून आणलेला होता त्याला डबल सांगा जा बाबा कावळा पकडून आण आता मला सांगा या आंधळ्या माणसाला सांगितलं बाबा जिथून कावळा पकडून आणला जशा पद्धतीने आणला तसाच परत जा आणि कावळा पकडून आण मला सांगा हा किती वेळा मंदिराच्या बाहेर बसला किंवा किती वेळा याने कावळा यावा म्हणून टाळ्या वाजवल्या सांगितलं होतं जर तू कावळा पकडून आणला नाही पहिलं बक्षीस तर कॅन्सल पण तुला मोठी त्या ठिकाणी जेवढी काही कडक शिक्षा करता येईल तेवढी शिक्षा केली जाईल मला सांगा हा दरबारात गेला असेल पुन्हा अजिबातच नाही मला सांगा किती टाळ्या वाजवल्या म्हणजे कावळा मिळणार आहे परत हातात तो योगायोगाने सापडला होता योगायोगाने त्याच्या हाती आला तो कावळा म्हणून काय झालं कावळा हातात सापडला संत महात्म्यांचं तेच सांगणं जसं योगायोगाने हा
आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला तसा हा मनुष्य देह आहे, अत्यंत अनमोल आहे. अनेक भाविक फार गोड वर्णन करतात. हरी मनुष्य देह अनमोल रे, हो मनुष्य देह अनमोल रे, इसे मिट्टी में ना घोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य देह अनमोल आहे. या अनमोल देहामध्ये येऊन आपल्याला काय करायचंय? मरण मंगलमय करायचंय. मरण मंगलमय करणे अगोदर आपण एक विचार मनामध्ये घेऊ. या समस्त शिंदे परिवाराने आयोजित केलेला आजचा श्राद्ध विधी, सुरुवातीला आपण पाहिलं बरेच विधी त्या ठिकाणी केले जातात. गरुड पुराणाच्या अनुषंगाने 16 संस्कार आणि या संस्कारांमध्येच हे 3 विधी त्या ठिकाणी येतात. पण गरुड पुराणाच्याच अनुषंगाने विचार केला, शास्त्राच्या धर्मशास्त्राच्या अनुषंगाने विचार केला तर सर्वात पहिला संस्कार जो आहे त्याला गर्भदान संस्कार म्हणतात. ज्या गर्भदान संस्कारांवरती तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन अवलंबून आहे. या संस्कारांपैकी असणारा श्राद्ध विधी आहे. पण सर्वात पहिला कोणता? गर्भदान संस्कार विधी. ज्या गर्भदान संस्कारांवरती विचार जर केला तर जन्माला येणाऱ्या बालकाचं संपूर्ण भवितव्य घडतं. म्हणून आजकालच्या काळामध्ये गर्भदान संस्कार हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. का? कारण उदाहरण पाहायचं ठरलं तर गर्भदान संस्कार म्हणजे काय? जेव्हा आईच्या उदरामध्ये बाळ असतं आणि त्या बालकाला आईच्या उदरामध्ये गर्भाशयामध्ये असताना जे काही शिकवलं जातं, विशेषतः जगामध्ये ते कोणी शिकू शकत नाही किंवा जगाच्या पाठीवर जेवढ्या काही शाळा असतील या शाळा सुद्धा तसं ज्ञान जे गर्भदान संस्कारांमध्ये शिकवलं जातं ते शिकू शकत नाही. म्हणून संत महात्म्यांनी पहिली भूमिका बजावली गर्भदान संस्कारांची, जी आत्ताच्या काळाची गरज आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. विचार जर घेतला तर काय सांगता येईल थोडक्यात? सत्वर उच्चार, प्रल्हादी बिंबळा, उद्धवा लादला कृष्णदाता. प्रल्हादाच्या बाबतीत बघा, नारायण नामाचे धडे माता कयदूच्या उदरामध्ये असताना नारद महर्षींच्या आश्रमामध्ये पठण केले. आपोआपच कानावर पडले. परिणाम स्वतःचाच उद्धार झाला असं नाही, कुळाचा उद्धार केला हे नवल नाही, पण राक्षस कुळाचा सुद्धा उद्धार झाला. का? फक्त गर्भाशयामध्ये भक्त प्रल्हाद असताना आई सहज महर्षींच्या आश्रमात जाते, नारायण नामाचे धडे गर्भाशयावर पडतात. परिणाम बालक असं जन्माला येतं की आजही भक्त प्रल्हादाचं नाव आपण भक्त म्हणून त्या ठिकाणी आनंदाने घेतो. का? गर्भदान संस्कार. याहीपेक्षा महत्त्वपूर्ण उदाहरण पाहायचं ठरलं तर बघा, भागवतामध्ये जन्मेजय राजा, जन्मेजय राजांचे वडील कोण? राजा परीक्षित. राजा परीक्षितांचे वडील कोण? अभिमन्यू. वा, अभिमन्यूचे पुत्र त्या ठिकाणी आहे राजा परीक्षित. पण हा अभिमन्यू ज्यांचा पुत्र आहे ते आहेत अर्जुन. पंडू राजाचे पुत्र अर्जुन, अर्जुनाचा पुत्र त्या ठिकाणी आहे अभिमन्यू. या अभिमन्यूच्या बाबतीत जर आपण पाहिलं, अभिमन्यूचा कथाभाग मला तुम्हाला सांगायचा नाहीये. तुम्ही म्हणाल झालं सुरू, आता वाढला टाइम. अजिबात नाही, टाइमकडे माझं लक्ष आहे. बघा, अभिमन्यू आहे, पण या अभिमन्यूच्या बाबतीत आपल्याला प्रश्न निर्माण होतो. पांडवांच्या वंशावळीमधला असणारा हा अभिमन्यू आहे, तरी सुद्धा कुरुक्षेत्रावरती विरंगणावरती त्या ठिकाणी मरण पावला. काय कारण आहे? ज्या वेळेस हे कारण लक्षात घेतलं, विचार केला, त्यावेळेस अनेक शास्त्रकार उत्तर देताना अनेकदा आपण ऐकतो की याचं कारण सांगितलं ती आई. म्हटले का? अभिमन्यू मरणारच नाही, मृत्यू होणारच नाही, झाला का? याला वेगळं कारण असेल म्हणे. म्हणे का मरणार नाही? म्हणे त्याचं कारण असं आहे की तो बापापेक्षा सुद्धा श्रेष्ठ होता म्हणे, युद्धा वीर होता. बापापेक्षाही कंकणभर वीर असणारा युद्ध अभिमन्यू आहे. धनुधारी अर्जुन होता, पण त्यांच्यापेक्षा सुद्धा, तरी सुद्धा कुरुक्षेत्रावरती मरतोय. काय कारण आहे? बघितलंच पाहिजे म्हणे. ज्यावेळेस बघितलं, शास्त्रकारांनी सांगितलं याला कारण विद्या ज्ञान हे नाहीये, याला कारण विद्या ज्ञान शास्त्र सगळं काही नंतर शिकवलं जातं जन्माला आल्यानंतर. याला गर्भाशयामध्ये असतानाच काही संस्कार असे जडले ज्यावर त्याचा मृत्यू झाला, ज्यावर त्याला मरावं लागलं विरंगणावरती. म्हटले काय कारण आहे? सांगितलं याला कारण आई. म्हटले आई कसं काय? आई असण्याचं कारण काय तेही आम्हाला समजून सांगा. आई कसं काय विरंगणावरती मरतोय अभिमन्यू, तुम्ही आई सांगताय हे चुकीचं आहे. म्हटले हे बघा, गर्भदान संस्कार आपल्याला माहिती आहे ना, त्यामुळेच विरंगणावरती मृत्यू झाला. म्हटले कसं काय? ज्या वेळेस अभिमन्यूची आई बाळंतपणा करता द्वारकाधीश जगाचा मालक कृष्ण कन्हैयाकडे जाते आणि घरी बसलेले असताना सहज एका प्रवासामध्ये कृष्ण कन्हैयाला विनंती करते की जेणेकरून विरंगळा म्हणून मला थोड्याफार गप्पा गोष्टी सांगा. कन्हैया म्हणतात हे बघा, गप्पा गोष्टी मला जमत नाही. म्हटले काहीतरी सांगा. काहीतरी सांगायचंय आग्रह आहे ना सुभद्रेचा. म्हणून काय केलं,
थोड्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. पण सांगत असताना गोष्टी सांगितल्या नाही, आपल्यासारख्या गप्पा नाही, तर पूर्ण चक्रव्यूह नावाच्या रचनेमधील त्या ठिकाणी चक्रव्यूह जी रचना आहे त्यामधील सगळे काही सखोलता वर्णन करून सांगितली. चक्रव्यूह कसा फोडावा, कसा प्रवेश करावा, चक्रव्यूहमध्ये प्रवेश केल्यानंतर कशा पद्धतीने युद्ध करावं इथपर्यंत सांगितलं. चक्रव्यूह पूर्णत्वास गेल्यानंतर बाहेर कसं यावं हे सांगायचं राहून गेलं. का कन्हैयाला वाटलं आता इथपर्यंत आपण थांबलं पाहिजे, कारण ऊन पडलं, वातावरण पुढे त्या ठिकाणी गेलेलं आहे. उन्हामुळे एक जण खाली बसतंय, एक जण उठतंय. उन्हामुळे सगळ्यांनाच त्या ठिकाणी गरम व्हायला लागलेलं आहे. सगळ्यांच्या जणू माना पडल्यासारखे सर्वजण बसलेले आहेत. चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन आहे. असा जर समोरचा बसलेला असेल तर सांगणारा विचार करतो की नाही जरा आपण कुठेतरी थांबलं. हे कन्हैयाचं सांगते मी, तुम्ही का गालाची गालात हसताय? सांगणाऱ्याने विचार केला पाहिजे. समोरचा जर ऐकण्याच्या फारच मनस्थितीत नसेल तर बोलणाऱ्याने विनाकारण शब्द वापरूच नये. थोडी 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 उत्तर दिशेकडे प्रवेश करावा आणि थांबण्याचं प्रयोजन आखावं. कन्हैयाने ठरवलं. चक्रव्यूह फोडायचा, मध्ये जायचं झालं, पण बाहेर कसं यायचं हे राहून गेलं. एवढं सांगता सांगता मात्र सुभद्रा झोपी गेली होती. परिणाम असा झाला की आज एवढ्याशाच गोष्टीमुळे बापापेक्षाही वीर असणारा योद्धा, बापापेक्षाही श्रेष्ठ असणारा योद्धा म्हणजे कोण? अभिमन्यू, ज्याला विरंगणावरती मरावं लागलं. जर जन्म होण्या अगोदर गर्भ संस्कार जर योग्य झाले तर पुढचं जन्म जीवन कसं होईल यावर काही चिंता करण्याची गरजच नाही. का? शाश्वती आहे. आम्ही गर्भधानच संस्कार एवढे योग्य केले. आमचा चिरंजीव, आमचा मुलगा, आमची मुलगी कशी जन्माला येईल आम्हाला जाणीव आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात पुढचे संस्कार योग्य रीतीने व्हावे ना व्हावे हे करण्यापेक्षा जास्तीत जास्त गर्भधान संस्कारांकडे लक्ष द्यावं, जेणेकरून येणाऱ्या बालकाचं जीवन मंगलमय होईल. विठ्ठल विठ्ठल म्हटले काय करावं लागेल जीवन मंगलमय करण्यासाठी? म्हटले काही नाही, जीवनात आलायत ना थोडाफार वेळ तरी परमार्थासाठी देवा. कारण ऐका, भगवंता करता किंवा धर्म कार्याकरता खर्च केलेला वेळ असेल, पैसा असेल, एखादा पदार्थ असेल, एखादी वस्तू असेल, ही कधी व्यर्थ जात नाही. कारण का? जगाचा मालक याची नोंद करतो. यांनी आजच्या दिवसातला श्राद्ध विधीच्या निमित्ताने जे काही कीर्तन होतं याच्यातला 1, 1.5, 2 तास हा कुठे समर्पित केला आहे? भगवंतासाठी दिला. याची नोंद वर गेल्यावर आपल्याला दिसणार आहे. पावती काय? चित्रगुप्ताकडे नोंद असणार आहे. याने याच्या आयुष्यातला एवढा वेळ आजच्या दिवशी कीर्तनाकरता समर्पित केला. एरवी संसारात अनेकदा आपण खूप वेळ दिलाय. कधीतरी परमार्थासाठी सुद्धा वेळ द्या, कधीतरी नामचिंतन करा, कामामध्ये तरी राम म्हणण्याचा प्रयत्न करा. एवढं जरी झालं, याच्यापेक्षा जगात दुसरं मला तरी वाटतं सर्वश्रेष्ठ नाही. एवढं जरी जीवनामध्ये झालं, समजावं मरण मंगलमय झालं. विठ्ठल विठ्ठल कारण मरण कुणालाच चुकणार नाही. आएगा सो जाएगा. राजा रंक फकीर, देशातला राजा असो अथवा भिकारी कोणी असू द्या, मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे. पण अनेकदा मनामध्ये एखाद्या श्रीमंत माणसाच्या मनात असतं असं आहे, मी खूप श्रीमंत, यम येईल काळ येईल तेव्हा वशिल्याने सांगेल बाबा येऊ नकोस. संत महात्मे म्हणतात गरीब असू दे बाबा, नाही तर श्रीमंती फक्त कलियुगामध्ये मानाला आहे. देवासमोर असलं काही चालत नाही. कारण भगवान परमात्म्याचं सुद्धा सांगणं आहे इथे फक्त सरळ स्वभावाला आणि भावालाच किंमत आहे. विचार जर केला तर श्रीमंत आणि गरीब याच्यात फार डिफरंट आहे. काय? श्रीमंत आणि गरीब याच्यामध्ये डिफरंट आहे. बघा ना तुम्ही, श्रीमंताकडे कधीतरी अंतविधीला बोलवलं समजा तर श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो, पण गरीब थोडंफार तिरडीला खांदा द्यावा असा विचार करतो. विठ्ठल विठ्ठल. आणि जीवनामध्ये संत महात्मे म्हणतात हेच सत्यकृत्य आहे. जीवनामध्ये फार काही आपण करतोय किंवा फार श्रीमंती आहे, फार आपण सुंदर दिसायला आहे, आपल्याकडे सगळं काही आहे, यावर आपलं त्या ठिकाणी अस्तित्व ठरत नाही. आपण जीवनामध्ये आपल्या जगण्याची उंची किती, विचारांची उंची किती, आपण वागतो कसं, आपल्या अंतःकरणामध्ये नम्रता किती, यावरून आपलं अस्तित्व ठरतं. विठ्ठल म्हणून संत महात्मे आज हितापोटी कळवळ्याने सांगताय की बाबांनो, तुमचं सर्वस्व जबाबदारी आम्ही आहोत, फक्त तुम्ही आम्ही सांगतो ना तेवढं करा. संतांच्या अनुषंगाने बोलता बोलता आईचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी करताय. जसं आईचं हृदय आहे तसं संतांचं आहे. काय काय करते ही आई? कारण अलीकडे तुकोबारांनी, माऊली ज्ञानोबारांनी सुद्धा शब्द वापरले. तुम्ही संत, माय, बाप का म्हणतं? विनाकारण त्या ठिकाणी म्हटलेलं नाहीये, कारण संत सुद्धा मायबाप स्वरूपाचे. ते काय काय करतात? अभंगाचं 3रं
विचार केला हो आवरायचंच आहे विचार जर केला पोटी भारव आहे 9 महिने 9 दिवस जी उदरामध्ये ठेवते पण संपूर्ण आयुष्यभर आपल्या मनामध्ये ठेवणारे संत या लेकरांचं हित व्हावं म्हणून आम्ही काय केलं पाहिजे हितापोटी आपल्याला अनेक मार्ग सांगितले रामदास स्वामी म्हणतात असे तुम्हाला मरण कळत नाही असं अजिबातच नाही सगळ्यांना मरण कळतं पण जरा या मरणाच्या संबंधाने आम्ही तुम्हाला सावध करतोय रामदास स्वामी फार गोड सावध करतात हरी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान आडवई सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण हो 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा परमार्थी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 30 वर्ष होती 30 वर्ष होती दारापुत्र मागे पळती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 40 वर्ष झाली डोळा 40 आली 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास पुरळ पडली कैसे दूर आणि जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 50 वर्ष होती 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्यासी माता म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 60ची बुद्धी नाटी 60ची बुद्धी नाटी मग हात आली गाठी वस वस लागे पाठी त्यासी हसत कारटी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 17ची झाली रचना हो 17ची झाली रचना बसल्याने उठवेणा उठल्याने चालवेणा मग तो झाला दैन्यवाणा सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 17ची झाली रचना संत महात्मे वर्णन करताय काय म्हणताय हरी 17ची झाली रचना बसल्याने उठवेणा उठल्याने
चालवेना मग तो झाला दैन्यवाणा. काय म्हटलंय, एकदा की दैन्य आलं. 17च्या रचनेपर्यंत वेळ पुढे गेलेला आहे आपला. 17 पर्यंत गेलं की दैन्य येणार आहे. शरीराचा एक एक अवयव साथ सोडणार आहे. तुम्ही म्हणतात ना आज करू उद्या करू, संत महात्मे जरा सावध करताय बाबांनो. आज उद्या उद्या म्हणता म्हणता या देहाचा क्षणभर सुद्धा भरोसा नाहीये. म्हणून तुम्ही आम्ही अतिशय कासा विसून अंतकरणापासून सांगतोय, मरण मंगलमय करा. एकदा की मरण मंगलमय झालं की जीवनाचा उद्धार होणार आहे. हेच लेकरासारखं हित साधून जगद्गुरु तुकोबराय आज आपल्याला उपदेश करताय. आणि आईच याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर या समस्त शिंदे परिवारामधून आज या मातोश्रींना जाऊन वर्ष पूर्ण होतंय. खरं तर विचार केला तर सुरुवातीला आपण त्या ठिकाणी पाहिलं, अलीकडे आई वडिलांचा सुद्धा विधी करावा अशी सुद्धा मानसिकता होत नाही. पण आमच्या आजीचा विधी करायचा आहे. गेल्या काही दिवसापासून सतत मनामध्ये आम्हाला आमच्या आईचं श्राद्ध करायचं आहे, श्राद्ध विधी करायचा आहे, हे करावं लागणार आहे, ते करावं लागणार आहे. किती दिवसापासून योजना चालू होती. याला सुद्धा संत महात्मे म्हणतात कुठेतरी याला धन्यता देत असताना माईबापाला देतात धन्यता. का? कारण त्यांच्या आईवडिलांनी संस्कार केले, हे मुलाने नाही. आज नातूने आणि पंती जेवढे काही असतील त्यांनी ठरवलंय की हा विधी करायचा आहे. संत महात्मे म्हणतात याला सुद्धा कुठेतरी संस्कार कारणीभूत आहे. कारण आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणारे संदीप दाजी असतील. आपण नेहमी पाहतो, गावामध्ये पाहतोय, कुठलंही धर्मकार्य असू द्या आघाडीवर पुढे नियोजनाला असणार आहे. धर्मकार्य करणाऱ्याचा वेळ कधी व्यर्थ जात नाही. पण मनामध्ये असं असतं, जो धर्मकार्य करणारा असतो ना त्याच्या मनात एक असतं, कधी काहीतरी घरामध्ये निमित्त निघल. कारण जो कीर्तन प्रेमी असतो त्याला असं वाटतं काहीतरी निमित्त यावं जेणेकरून मला कीर्तनाचं आयोजन करावं असं मनामध्ये त्या ठिकाणी येत असतं. म्हणून फार दिवसाची इच्छा होती आणि एक गोड असं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. विचार जर केला तर चिंजू नानांच्या जीवनातून आई गेली आहे, संपूर्ण नातवांच्या जीवनातून आजी गेली आहे, त्या ठिकाणी पणजी गेली आहे. विचार जर केला जीवनामध्ये तर म्हणूनच तुकोबरायांनी एरवी हा अभंग खर्ची घातला नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त सर्वस्व ही स्वाहे. हा शब्द काही सामान्य वाटतो तुम्हाला? सर्वस्व म्हणजे अनेकदा विचार केला स्वतःच्या देहाचा न विचार करणारी ती आई असते. पण एकदा की ते आपल्यातून निघून गेले की मी पावलोपावली आपल्याला जाणीव होते तिची. मी जाता जाता एकच वाक्य सांगून जाईन, नेहमी सांगत असते, वेळ आपल्याकडे फार कमी आहे म्हणून एवढंच सांगेन. बघा, जीवनामध्ये आपल्याकडनं आपल्या आईवडिलांची सेवा नाही झाली तरी चालेल, पण आपल्या आईवडिलांचा आत्मसन्मान दुखणार नाही एवढं तरी मनामध्ये भूमिका बजवावी, जेणेकरून याच्यापेक्षा दुसरा परमार्थ मलाही वाटत नाही. पण जर आपण आपल्या आईवडिलांचा आत्मसन्मान दुखवत असू आणि इकडे फार परमार्थ करत असू, तो सुद्धा शुल्लक आहे, काही कामाचा नाही, निरर्थक आहे. म्हणून एकच वाक्य सांगेन, जगाच्या मालकाची सेवा केल्याने पुन्हा पुन्हा तेच आईवडील मिळतात याच्यात कदाचित जरा शंका आहे, शक्यतो मिळतच नाही. जगाच्या मालकाची सेवा केल्याने पुन्हा पुन्हा तेच आईवडील मिळतील याची शाश्वती नाही. पण आईवडिलांची सेवा केल्याने जगाचा मालक सुद्धा पुन्हा 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 प्राप्त करून घेता येतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जर पाहायचं असेल तर पंढरपुरामध्ये गेलो तर युगे 28 विटेवर उभा राहिला, फक्त आईवडिलांच्या सेवे प्रित्यर्थ पुंडलिकाने केलेलं काम. म्हणून एवढंच आजच्या दिवशी सांगेन, एकदा की आई गेली की काय म्हणून उपयोग नाहीये. कशाला गेली आई तू स्वर्गाला, हे असं म्हणून काहीच उपयोग नाही. एकदा की गेली डोंगराड आई, विजला हो नंदा दीप, कैशी जागो मी मंदिरा, विजला हो नंदा दीप, कैशी जागो मी मंदिरा, विजला हो नंदा दीप, कैशी जागो मी मंदिरा, विजला हो नंदा सावळी ग माझी आई मला किती ओ प्रेम देई, सावळी ग माझी आई मला किती ओ प्रेम देई, 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 विजला हो नंदा कैशी जावो मी मंदिरा, विजला हो नंदा दीप, कैशी जावो मी मंदिरा, विजला हो मंदिरा, कैशी जावो मी मंदिरा,
सुंदरा विजला हो नंदा दीप कैसे जाऊ मी मंदिरा विजला हो नंदा दीप कैसे जावो मंदिरा. विचार जर केला तर बघा पावलो पावली आठवण त्या ठिकाणी आईची येते. म्हणून जर विचार केला तर या शिंदे परिवारातील आई त्या ठिकाणी गेली आहे. आज आपण सर्व उपस्थित या कार्यक्रमानिमित्त आप्तेष्ट नातेवाईक सखे सोयरे पाहुणे मंडळी गणगोत्र परिवार समस्त उपस्थित गुणीजन मंडळी आपण सर्वजण आईला आदरांजली समर्पित करण्याकरता आलेलो आहोत. पण समर्पित आदरांजली करण्याकरता याच ठिकाणी उपस्थित आपण आहोत. आदरांजली समर्पित करायची असेल तर जगाच्या मालकाच्या नावाने आपण सर्वजण करणार आहोत. यापेक्षा श्रेष्ठ आदरांजली मला तरी वाटते कुठली नाही आहे. म्हणून आपण सर्वच जण या ठिकाणी प्रेमाने उपस्थित आहोत. खरं तर चिंदू नानांच्या बाबतीत मला कल्पना आहे प्रमुख या गावचे ते नाही आहेत. त्यांचं गाव जे आहे ते थेटाळ आहे. आणि अनेकदा आपण फार दशक्रिया श्राद्धाला जातो. 10, 12, 15, 20, 20, 30, 30, 40, 40 लोक असतात किंवा गावातला कार्यक्रम असून सुद्धा. पण इथे विचार केला तर मूळ गाव हे नसून सुद्धा एवढी प्रेमाची मंडळी बहुसंख्येने आपण उपस्थित आहात. जीवनामध्ये श्रीमंती किती, जीवनामध्ये आपल्याकडे किती काय आहे, काय चांगली पर्सनॅलिटी, किती सुंदर आपण कपडे घालतो, यापेक्षा आपल्या आचरणात माणुसकी किती आहे, आपण किती माणसं जमवलीत, आपण माणसाशी कसं वागतो याला फार किंमत आहे. म्हणून आपण सर्वजण प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना विशेष त्या ठिकाणी धन्यवाद आहे. आईंना आदरांजली समर्पित करण्यासाठी आपण उपस्थित झालात म्हणून सर्वांना अंतकरणापासून विनंती आहे एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. पण एवढंच आहे, परमात्म्याने आपल्याला गोड सुंदर अप्रतिम हात दिलेले आहेत ना, मग या हाताचा उपयोग एरवी इतरत्र कोणत्याही ठिकाणी न करता आपण भगवंताच्या कार्यात करूयात. म्हणून ज्यांना ज्यांना हात आहे की पाहून घ्या, शेजारच्यांनी पाहून घ्या हात आहे का शेजारच्याला, आणि सर्वांनी उंच हात घ्यायचे. सर्वांनी एकाने टाळाटाळ करायची नाही. असतील त्यांनी घ्या, नसतील त्यांनी नका घेऊ. समोरची मंडळी राहू द्या हात खाली, काही हरकत नाही. मागची मंडळी सर्वांनी हात घ्यायचे. महिला मंडळ मला इथून दिसतंय कोणी हात वर घेतले कोणी नाही घेतले. वा बघा, ज्यांनी हात वर घेतले नाही त्याला शेजारच्याची शपथ आहे. बघा बरं समोर बसलेली मंडळी, तुम्ही राहू द्या, तुम्ही म्हातारी माणसं आहे, हात दुखत असतील तुमचे नका. पण मागे असणारी मंडळी, तरुण मंडळी, सर्वांना विनंती घ्यावर हात. हार वर घेणं म्हणजे आपला कमीपणा नाही. हात वर घेणं म्हणजे भगवंताची जगाच्या मालकाची शरणागती करणं आहे. विठोबा रखुमाई जय, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा भाई का जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हो तुका म्हणे माझे माझे, तुका म्हणे माझे, हो तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती यथामती यथावकाश. फारच वेळ आपला पुढे गेलेला आहे. म्हणून आज या गंगा भागीरथी कैलासवासी कमळाबाई नारायण शिंदे या आईंच्या श्राद्धविधीच्या पश्चात उपस्थित सर्वच मंडळी, सर्वांचा नामोल्लेख करणं वेळ शक्य आहे. म्हणून सर्वांचे या ठिकाणी अंतकरणापासून शिंदे परिवारातर्फे आभार व्यक्त करून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, त्यामध्ये मानोरी बुद्रुक, मानोरी खुद्रुक, मुखेड, जळगाव, देशमाणे, पाटोदा, तळेगाव, साळसण आणि संपूर्ण जय दीनानाथ भजनी मंडळ मुखेड, समस्त उपस्थित परिवार सर्वांचे त्या ठिकाणी आभार. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.